चला मॅच सुरू करायची आहे. विशाल इन ऍक्शन मध्ये, मोनू देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पृथ्वी, अमित अमित देखील इन ऍक्शन मध्ये. अमित असतील, पृथ्वी देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विशाल भाऊ देखील इन ऍक्शन मध्ये. सर्वच स्टार खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. हेमंत बारिया देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅच सुरू करा प्लीज. जास्त वेळ घ्यायचा नाही, आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. पहिलाच आतापर्यंत आपण पाहू शकतो जो मात्र पोल कंप्लीट झाला. अजून 3 पोल आपल्याला कंप्लीट करायचे, त्यानंतर 7 एक्स्ट्रा मॅचेस. त्यामुळे जास्त वेळ घ्यायचा नाहीये, विनंती. चला मॅच सुरू करा प्लीज. हर्षल पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. इर्शाद आणि नितेश असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. साईदीप संघाची जी बॉलिंग अटॅक आहे ना, तो या संपूर्ण लीग मधील मला वाटतं की वन ऑफ द बेस्ट बॉलिंग अटॅक आहे. एक छावा 11 संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे. साईदीप 11 संघाकडे देखील फार चांगला बॉलिंग अटॅक आहे. विकी, हर्षल, त्यासमवेत तख्तर, राहुल हे अचानक मध्ये भयानक कामगिरी करणारे हे गोलंदाज आहेत. संख्या 2 नितेश पाहायला मिळतील. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन घेऊन मैदानावरती उतरलेला संघ पूर्वी 11. धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 ऑन द बोर्ड, 3 धावा धावफलकावरती आणि डॉट बॉल. इर्शाद पाहायला मिळतील. फक्त सर्व संघांना एक विनंती आहे की 18 मिनिटं तुमच्याकडे, त्यावरती जर जास्त वेळ घेतला तर 5 जणांची पॅनल्टी आहे आणि त्या सोबतीला पॉवर प्लेची फिल्डिंग असेल. राहुल गुप्ता यांनी कॅच स्वीकारली. 3 वरती 1. अठरा मिनिटं असतील. 18 मिनिटापेक्षा 1 मिनिट जास्त घेतलं तर तुम्हाला पॉवर प्लेची फिल्डिंग लावावी लागेल आणि 3 मिनिटाचा बफर टाइम आहे. त्या 3 मिनिटावरती जर घेतला तर मात्र तब्बल 5 धाब्यांची पॅनल्टी असेल. याची आपण नोंद करून घ्या. तो आलाय. धावसंख्या 4. धावसंख्या 4 पाहायला मिळेल आणि शेवटचा एक बॉल शिल्लक आहे.
चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मॅच त्वरित सुरू करायची आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या 5 ही आकड्यावरती पाहायला मिळेल. 5 ऑन द बोर्ड. हर्षल तयार. शेवटचा बॉल. फुलटॉस नितेश साठी जरूर होता. आली मैदानावरती सिंगल. पहिली ओव्हर समाप्त झाली. धावसंख्या 6, 1 गडी बाद. पहिली ओव्हर समाप्ती. धावसंख्या 6. हर्षल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. हर्षल पाहायला मिळतात. धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अक्षय आणि हर्षल हे दोन गोलंदाज आपल्याला 2 ओव्हर मध्ये बघायला मिळतात. बॉलिंग स्ट्रॉंग आहे साईदीप सीसी संघाची. आणि एवन जोडी देखील आपल्याला रोहन आणि त्याच्या जोडीला राज पाहायला मिळतात. एकाच टीम मध्ये हे दोन्ही खेळत असतात. धावसंख्या 8 पाहायला मिळेल. 8 ऑन द बोर्ड. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. टॅप केला. आली मैदानावरती सिंगल. फलक 9 या आकड्यावरती. 1.2 षटक आतापर्यंत झाले. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. गोलंदाज पण एकदा तयार होत असताना पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद. 10 धावा. आणि बॉलिंग स्ट्रॉंग आहे साईदीप सीसी संघाची. पूर्वी 11 संघाकडचा जर विचार केला तर संघाकडे देखील चांगले बॅटर आहेत. त्यामुळे आली आपण पाहू शकतो सिंगल. शेवटचा बॉल. 11 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद. पूर्वी 11 वर्सेस साईदीप सीसी अशी लढत पाहायला मिळते. धावसंख्या 11 पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. पंचांचा इशारा देखील नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 13 पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. लास्ट बॉल. 13 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद. बॉल हवेमध्ये असेल. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो सातत्याने थोडीशी मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावरती. 15 ऑन द बोर्ड. आणि कॅच कंप्लीट. मात्र फ्री हिट होता. आली आपण पाहू शकतो शेवटच्या बॉलवरती सिंगल. 2 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 16. 1 गडी बाद. 16 धावा धावफलकावरती. आणि मार्क सैनी यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. MS स्पोर्ट्सचे सर्व मोनिश शिलार देखील उपस्थित आहेत. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. बघा टायमर चालू आहे. 18 मिनिटांमध्ये 7 ओव्हर कंप्लीट करावे लागतील.
2 ओव्हर 16 धावा धावफलकावरती आणि सौरभ पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र तिसऱ्या प्रगती पथावरती आहे. नो बॉल. मार्क इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अंडरआर्म ओव्हरआर्म मधील एक जबरदस्त नाव म्हणून मार्क्सची ओळख आहे. फार जबरदस्त बॅटर आणि बॉलिंग फार चांगली करतात. 18. नो बॉल. धावफलक 19. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मन्नू नायर देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी देखील पुन्हा एकदा झाली मिस्टेक. पंचांचा इशारा येत असताना नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. धावसंख्या 20. एक मध्ये 4 आतापर्यंत 4 धावा. धावसंख्या फलकावरती 21. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती आपण पाहू शकतो आलेली सिंगल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरसावत असताना 22. 22 धावा धावफलकावरती आहे. वाईट बॉल. धावसंख्या 23. राहुल स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतात. आली सिंगल वन्स अगेन. 24. 24 या आकड्यावरती 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज सौरभ मानकरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर. ओव्हर नंबर 3 ला आता आपण पाहू शकतो, जी मात्र सुरुवात देखील झाली आणि बघता बघता 4 बॉल मध्ये 8 धावा खर्च करत असताना गोलंदाज तयार. आणि यावेळेस फलंदाज बाद. अख्तरचा नेम निशाण्यावर. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. मार्क जिसके अंदर है स्पार्क, कुछ कर दिखाने का ऐसा हमारा मार्क मैदान के अंदर आता हुआ. फार चांगला ओव्हरआर्म आणि अंडरआर्म क्रिकेट खेळण्यासाठी मशहूर आहे मार्क. चोवीस धावा 2 गडी बाद. शेवटचा बॉल. यावेळेस देखील मिडॉनच्या दिशेला झाली मिस्टेक आणि स्ट्रायकिंग इन वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. विकेटचं पतन. 24 वरती 3 गडी बाद. मन्नू नायर नवीन बॅटर पाहायला मिळतील. 24. 24 धावा.
संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरसावत असताना 25 धावा धाव फलकावरती 3 गडी बाद. 25 with loss of 3 wicket. Not ball. Not ball ची समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 25. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये. मिस्टेक. थोडासा आपण पाहू शकतो अनुमान चुकीचा होता फिल्डरचा. मिड ऑन मध्ये फिल्डर होते, मिड ऑन मिड ऑफ. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये स्ट्रेटिश खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेट मध्ये खेळाडू, सिली पॉइंट मध्ये खेळाडू झाली आहे थोडीशी आपण पाहू शकतो बॉलर विकीच्या वतीने. लाईन लेंथ मध्ये मिस्टेक. व्हाईट बॉल. धावसंख्या 27. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. डॉट बॉल. धावसंख्या 27. 27. नॉट बॉल. पुन्हा एकदा विकी. एक चांगले गोलंदाज आहेत विकीकडे, क्षमता आहे, कॅलिबर आहे विकीकडे. गोलंदाज तयार. विकी पुन्हा एकदा. व्हाईट बॉल. धावसंख्या 28. शेवटचा बॉल. 14 षटक प्रगती पथावर. नेक्स्ट ओव्हर जी आहे डबल ट्रबल ओव्हर. मजा येईल पुढच्या ओव्हर मध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती मार्क. आली सिंगल. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हर समाप्त. धावसंख्या 29. 29. डबल ट्रबल ओव्हर आता सुरू. चार ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 29 पाहायला मिळेल. 3 गडी बाद. 29 धावा धावफलकावरती आहेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर ही धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 30 ही आकड्यावरती पाहायला मिळेल. म्हणून राज बॉलिंग ट्रॅक वरती. मेहरबाई जोशी यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. स्वागत आहे आपलं. मोनिश भाऊ शेलार एम एस स्पोर्ट्सचे सर्वा ते देखील उपस्थित आहेत. वेलकम दादा. जबरदस्त बॅटच्या क्वालिटीज आपल्याला एम एस स्पोर्ट्सच्या पाहायला मिळतात. आणि मोनिश भाई देखील उपस्थित आहेत. धावफलक 31. 31. 3 गडी बाद. 31 धावा धावफलकावरती या. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. पाचवा षटक. डबल ट्रबलची ओव्हर. डबल ट्रबल ओव्हर मध्ये
चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल. 4 मध्ये 2 धावा खर्च केल्यात. वा, अफलातून. शेवटचा बॉल असेल. 32. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. हॅलो, 39 ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती 5 ओव्हर. चला, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. जिशन भाई थोडस स्पीडअप करायला सांगा. तीन मिनिटांमध्ये 2 ओव्हर करायचे. याची नोंद करून घ्या, अन्यथा पेनल्टी असेल. ओके, पॉवर प्ले हा. चला, स्पीडअप करायचंय. धावसंख्या 34 प्लस 5 39. वाईड बॉल. 40 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. वाईट बॉल. अबांतरशी धावफलकावरती आड होईल. धावफलक देखील पुढे सरसावत असताना 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस मन्नू नायर. नायर नाही, फायर आहे. मनूच्या बॅट मधून आज सिक्सर पाहायला मिळतोय. कडक स्ट्रोक होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं. इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. धावसंख्या 47. आणि मॅच मध्ये आता शिरकाव केला पूर्वी 11 संघाने. अतुल भोईर सारखा एक खेळाडू जो संघामध्ये आज नाहीये, पण त्याच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ चांगली कामगिरी करतोय. पारक्या, अक्षय काकडे, रोशन आपल्याला पाहायला मिळेल. बारक्या, धावसंख्या
50 आकड्यावरती आहे. 50 अप आणि अजून एक दमदार स्ट्रोक. यासाठीच म्हटलं जातं की तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. पॉवर प्ले मध्ये आता ही कॅच असू शकली असती, मात्र आलाय सिक्सर. अब तक 56. 56 ऑन द बोर्ड. साहिल खराडे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच यावेळेस देखील व्हाईट बॉल. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 57 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील अजून एक षटकार. या ओव्हर मध्ये धुवा काढलाय. धावसंख्या 63. 5 बॉल 63. 63. नो बॉल 64. 64 रन्स पाहायला मिळतील. पळा 20-25 पळा. आली सिंगल. अशा रीतीने 6 ओव्हरची समाप्ती. 65 पाहायला मिळतील. आणि शेवटचा आता षटक आहे. 65 ऑन द बोर्ड. चला आपण बघूया. रनआउट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. OUT आउट. फलंदाज बाद असतील. एपीएल पॅकर्स टीमचे जे 2 आयकॉन आहेत, ते 2 आयकॉन ट्रिपल एस चॅम्पियनशिप साठी टॉप 3 मध्ये क्वालिफाय झालेले पाहायला मिळतात. फैजान, प्रेम आणि सर्वेश. हो, 3 प्लेयर आहेत सुपर 3 मध्ये दाखल होणाऱ्या संघांपैकी. त्यामुळे ते आता कुठल्या 3 खेळाडूंना घेतील इम्पॉर्टंट आहे. प्रिपेअर आहे. आर्वन स्पोर्टने जवळपास 104 धावा कुठल्यात आणि 105 धाव्यांचं लक्ष आहे. कॅचची संभावना आणि फलंदाज बाद. विकेट सपतन. बॅटर आउट होतील. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. विकेटसाठी सुवर्ण संधी होती.
व्हाईट बॉल यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 69. आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राहुल च्या विरोधामध्ये आक्रमकता. नो बॉल. हा पळा 15-20 पळा. $77 मोनिश शेलार MS स्पोर्ट्स सर्वे सर्वा. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार पुन्हा एकदा वन्स अगेन. नो बॉल. नो बॉल पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. $78. 78 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा नो बॉल. आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार देखील आलाय. $83. 5 बॉलचा खेळ झालाय. फ्रीटचा बॉल होता. आली आहे सिंगल. अशा रीतीने षटक क्रमांक समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, जे मात्र
धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2. 2 ऑन द बोर्ड. आणि फलंदाज देखील बाद होत असताना पाहायला मिळतात. 85चं मोठं लक्ष पाठला करत असताना अडथळे निर्माण झालेत. अतुल पाहायला मिळतोय इन ऍक्शन मध्ये. अतुल नाही आहे ना. ऋषिकेश नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. आणि मैदानावरती सिंगल, धावफलक 3, एक गडी बाद. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या फलकावरती 4 पाहायला मिळेल. धावसंख्या 4, 4 ऑन द बोर्ड. बॉल हवेमध्ये आणि कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. रोहनांच्या खेळीचा अंत. यावेळेस फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. 4 वरती 2 गडी. बॉलर तयार. चला कमबॅक करणं गरजेचं आणि बॅटिंग करत असताना टीम साईदीप सीसी संघाला चांगला बॉल. ओव्हरची समाप्ति. सफल ओवर की समाप्ति. पहले ओवर की समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान पर 4. 3 विकेट के नुकसान पर 4 रन. धावसंख्या 4. 3 गडी बाद. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि लगेच आपण सुरुवात देखील करणार आहोत. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट गेलेत आणि अशा वेळी हे व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी अडचणी निर्माण करू शकतात. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे. वाडा स्ट्रोक. कमालीचा फटका पाहायला मिळतोय. ऋषिकेश ऋषीच्या बॅट मधून सिक्सर पाहायला मिळतोय.
फलक 11 या आकड्यावरती. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने मारला, काहीसा कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता, मात्र धावा कन्व्हिन्सिंग मिळाल्यात 6. षटकार आला, धावसंख्या 11. आली पुन्हा एकदा सिंगल. फलक 12 या आकड्यावरती. 1.2 षटक आतापर्यंत झालेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. घोडप्याचा बॉल मिड ऑन मध्ये मिस्टेक झाली आहे. आली मैदानावरती सिंगल. फलक पुढे सरसावत असताना 3 विकेट 13 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13. स्थिर आणि स्थगित 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल 85चं लक्ष आहे. पाठलाग करत असताना अडचणींना सुरुवात. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. व्हाईट बॉल. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये होता आणि पंचांचा इशारा देखील नो बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळेल. अरे बापरे, ये अच्छा कॅच था. जबरदस्त जबरदस्त आपल्याला कॅच पाहायला मिळाली. अजून एका विकेटचं बटन. आली मैदानावरती पुन्हा एकदा सिंगल. या सिंगल डबलने आता काय होणार नाहीये, मोठे फटके मारावे लागतील. 85 धावेचं लक्ष आहे. धावसंख्या 22. (28 ऑन द बोर्ड). 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल असेल. 28 धावा धावफलकावरती.
धावसंख्या 34. 34 धावा धावफलकावरती आपल्याला 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त झालंय. धावसंख्या 35. मन्नू नायर फार चांगले गोलंदाज आहेत आणि कमबॅक करतील आपल्या संघासाठी. फक्त दिशा दाखवली आली मैदानावरती आपण पाहू शकतो. जी मात्र सिंगल 36 ऑन द बोर्ड. 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. राज मिरकुटे बॅक टू दी पवेलियन. हा डबल ट्रबलची जी ओव्हर असेल तर जो डिक्लेअरची पट्टी आहे त्याच्या या साईडला पडला. डिक्लेअर मध्ये जर गेला डायरेक्ट तर आउट असेल, याची नोंद करून घ्या. आणि यावेळेस अजून एका विकेटचं पतन. 6वा धक्का बसतो 36 या आकड्यावर. वन साइड डॉमिनेटिंग परफॉर्मन्स. ओव्हर इज ओव्हर. षटकाची सुट्टी समाप्ती. चार ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 36. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. यावेळेस देखील टॅप केला आणि मैदानावरती सिंगल. फलक 37. डबल ट्रबल ओव्हर आहे. विकेट गमवून चालणार नाहीये. यावर मध्ये रन बनवाव्या लागतील. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतात. व्हाईट बॉल. अबंदर्शी धावफलकावरती होईल 8. 2 बॉल वरती 2 धावा खर्च झालेल्या आहेत. 2 बॉल वरती 2 धावा खर्च होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. टॅप केला पुन्हा एकदा आणि मैदानावरती सिंगल. 3 बॉल 3 सिंगल. 3 मध्ये 3 सिंगल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील.
रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. मॅच मध्ये कमबॅक. मॅच मध्ये कमबॅक झालंय. सिक्सर आलाय. बारा बॉल 34 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 34. 34. 12 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हरला मला वाटतंय की पॉवर प्लेची फिल्डिंग लागू शकते, कारण 16 मिनिटं होऊन गेलेत. गोलंदाज तयार. 12 बॉल 34 ची आवश्यकता. फुल टॉस. फुल टोल वसूल केला सौरभ मानकर. स्वबॅट मधून सिक्सर. 28. 11 बॉल मध्ये 11 बॉल 28 ची आवश्यकता. 11 मध्ये 28. 10 मध्ये 28. 10 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन. सौरभ मानकरने जबरदस्त बॅटिंग केली आहे. इथे नो बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक. सिक्सर. 9 बॉल 21. अली देखील. अली. व्हाईट बॉल. नफलत देखील पुढे सरसावेल. जाऊन पोहोचेल 65. नो बॉल 20. अजून एक दमदार षटकार. 8 बॉल 14. 8 बॉल 14. अजून एक दमदार षटकार पाहायला मिळतोय. 7 मध्ये 8. 5 बॉल मध्ये 26 धावा खर्च केल्यात गोलंदाज राहुलने. मॅच टर्निंग ओव्हर आहे आणि इथे गेम ओव्हर. 1 रन फक्त आवश्यक. 32 आल्यात या ओव्हर मध्ये. 1. ओके. 2 धावांची आवश्यकता. 2 धावांची आवश्यकता फक्त आणि फक्त. 32 आल्यात या ओव्हर मध्ये. 12-34 ची मॅच.
एक बॉल 2. डबल ट्रबलच्या ओव्हर मध्ये जो षटकार आला मॅच तिथूनच सुरू झाली. अगदी बरोबर म्हणतात. मोनिश शेलार MS. 5 बॉल मध्ये 2 ची आवश्यकता आहे. 5 बॉल 2. 5-2 असं आपण इक्वेशन पाहतोय. 5 बॉल 2. व्हाईट बॉल अजून एक. आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो मैदानावरती सामना देखील फिनिश होत असताना पाहायला मिळतोय. सामना जिंकलाय सायदीप CC संघाने. अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. चला नेक्स्ट टीम अमित इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. छोटा अमित, विशाल इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विशाल भाऊ वेलकम. विहांग दादा देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. वेलकम विहांग दादा. आमचे लाडके मोनू देखील पृथ्वी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. कल्याण वेस्टची एक्सप्रेस प्रसाद ढवले इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे मला वाटतं संपूर्ण KTPL ची कमिटी एका टीम मध्ये, फक्त राहुलला सोडलं तर. जॉन कुठे?